नमस्कार, मी डॉक्टर सुनील बालाजीराव अल्लमपल्लेवार, कान नाक घसा रोगतज्ञ, आदिनारायण मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड, अण्णाभाऊ साठे चौकाजवळ, नांदेड। आज आपण श्रवण यंत्राविषयी सामान्य माहिती घेऊया। श्रवण यंत्र म्हणजे काय? श्रवण यंत्र म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण होय जे की आपल्याला ऐकण्यास मदत करते। हे ध्वनिलहरी मायक्रोफोनद्वारे घेऊन स्पीकरद्वारे त्या ध्वनिलहरी आपल्या कानाला पोहोचवते। त्याच्याने कमी ऐकू येणाऱ्या रुग्णांना चांगले ऐकण्यास मदत होते। श्रवण यंत्राची गरज केव्हा भासते? जेव्हा आपल्याला कमी ऐकायला येते, 4 माणसं बसलेले आहेत पण आपल्याला ऐकायला येत नाही, किंवा आपण टीव्ही बघत आहे आणि आपण त्याचा ऐकू येत नाही म्हणून आवाज वाढवतो, पण त्या उच्च आवाजामुळे बाकीच्या घरच्या लोकांना त्रास होतो। तेव्हा समजायचं आपण की आपल्याला कमी ऐकू येते, किंवा समोरच्या व्यक्तीला आपल्याला 2दा-3दा रिपीट बोलायला लागत असेल तर तो आपला बहिरेपणा आहे। बहिरेपणा हे आपल्या वयोमानानुसार येणारा पण असू शकतो, किंवा लहानपणापासून किंवा इतर काही आजारांपासून पण येऊ शकतो। जसं ध्वनी प्रदूषण, आजच्या काळामध्ये डीजे, बँड बाजे किंवा फटाके याचा अतिवापर किंवा हेडफोनचा अतिवापर केला तरी आपल्या श्रवण क्षमतेमध्ये कमतरता येते। तुम्हाला जर कमी ऐकू येत आहे असं वाटत असेल, किंवा तुम्ही मोठ्या आवाजात टीव्ही बघत असाल किंवा मोठ्याने मोबाईलवर बोलत असाल, तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला जर डायग्नोसिस निदान करायचं असेल तर त्याच्यासाठी प्युअर टोन ऑडिओमेट्री नावाची एक तपासणी आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ऐकू येण्याची क्षमता किती आहे, किती फ्रिक्वेन्सीला लॉस आहे आणि कोणत्या फ्रिक्वेन्सीमध्ये लॉस आहे ते आपल्याला कळतं। त्याप्रमाणे मग आपल्याला यंत्राचं सिलेक्शन करता येईल। तपासणी करणे, ऑडिओमेट्री ही तपासणी आपल्या आदिनारायण मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड इथे उपलब्ध आहे। तिथे तुम्ही ऑडिओलॉजी डिपार्टमेंटला संपर्क करू शकता। श्रवण यंत्र म्हणजे जसं आपण कमी दिसत असेल तर चष्म्याचा वापर करतो, तसंच हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याच्याने आपल्याला चांगलं ऐकण्यास मदत होते। याचे प्रकार किती? तर श्रवण यंत्राचे खूप प्रकार आहेत। एक तर बॉडी वॉर्न हिअरिंग एड, जे की आपल्या खिशामध्ये बसते व त्याचे वायरनी मायक्रो स्पीकर आपल्या कानामध्ये जातात। दुसरं इन द कॅनल, म्हणजे आपल्या कानाच्या छिद्रामध्ये ते यंत्र बसतं। CIC म्हणजे ते पूर्ण कानाच्या छिद्रामध्ये आतमध्ये बसतं आणि बाहेरून सहसा ते दिसत नाही बारकाईने बघितल्याशिवाय। तसेच हे यंत्र आपल्या आदिनारायण मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑडिओलॉजी विभागात उपलब्ध आहे। चांगल्या कंपनीचे टिकाऊ यंत्र उपलब्ध आहे। जर आपण वेळेवर यंत्राचा उपयोग नाही केला तर कालांतराने आपली नस अजून कमजोर होत जाते व त्याच्यामध्ये अक्षरांची ओळख हे पेशंट विसरतो। जसं नंतर आता जास्त हिअरिंग लॉस झालाय आणि मग मशीन बसवलं तर काय होणार? तुम्हाला फक्त आवाज येतील पण कोण काय म्हणताय ते कळणार नाही, म्हणजे स्पष्टपणा नाही राहत, अक्षरांची ओळख। यंत्र विविध प्रकारचे आहेत, तसेच त्याच्या किमती पण विविध प्रकारच्या आहेत। बॉडी वॉर्न हिअरिंग एड हे कमी पैशामध्ये उपलब्ध होतात। बाकीचे जसे जसे त्याचा आकार कमी होत जाईल किंवा त्याची श्रवण क्षमता वाढत जाईल, त्याचा क्लॅरिटी वाढत जाईल यंत्राची, तसं तसं त्याचं किंमत वाढत जाते। काही यंत्र ब्लूटूथने आपण पेअर करू शकतो, काही मोबाईलला कनेक्ट करू शकतो। त्याप्रमाणे जसं त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स आहेत त्याप्रमाणे त्याची किंमत वाढत जाते। तर आपण आपल्या सोयीनुसार, आपल्या गरजेनुसार, आपल्या व्यवसायानुसार कर्णयंत्राचं सिलेक्शन करावं। कर्णयंत्र अधिक काळ टिकून राहावे याच्यासाठी आपल्याला चांगले हाताळायला पाहिजे। त्याला पाणी लागू देऊ नये, पडू देऊ नये, आणि त्याची बॅटरीचा जे केस असतो तो ओपन करून ठेवायचा रात्री जेव्हा आपल्याला वापरायचं नसेल तेव्हा, आणि त्याची वेळोवेळी आपल्याला बॅटरी बदलावी लागते।